27 जानेवारी ही स्वर्गीय ठाकूरदास बंग यांची पुण्यतिथी. आम्ही त्यांना पिताजी म्हणायचो. ते माझे आजोबाच असल्याने मला व्यक्तिशः त्यांच्याविषयी नितांत आदर आणि जिव्हाळा वाटणे तर फार स्वाभाविक आहे. पण पिताजींचा एकूणच जीवन प्रवास हा इतका रोमांचकारी आणि समर्पित होता की त्याच्यातनं शिकण्यासारखं सगळ्यांनाच आणि विशेषतः तरुण पिढीला खूप काही आहे. पिताजींचा जन्म झाला अमरावती जिल्ह्यातल्या एका लहानशा खेड्यात, अतिशय गरीब परिस्थितीत, आणि अक्षरशः दिव्याखाली बसून अभ्यास करतात असं जे आपण वर्णन वाचतो पुस्तकांमध्ये तसं त्यांनी अभ्यास केला. त्या पूर्ण कुटुंबातले ते एकमेव व्यक्ती जे युनिव्हर्सिटीमध्ये जाऊन शिकले आणि नागपूर विद्यापीठातनं BA आणि MA ला इकॉनॉमिक्स या विषयात त्यांनी MA केलं. सुवर्ण पदकांचा रेकॉर्ड करून ते ग्रॅज्युएट झाले. तो रेकॉर्ड त्याच्यानंतर कित्येक वर्ष कोणालाच मोडता आला नाही. शेवटी युनिव्हर्सिटीने जेव्हा सुवर्ण पदकांची संख्याच वाढवली तेव्हा पिताजींचा तो रेकॉर्ड कोणी मोडू शकलं. पण परिस्थिती कितीही गरीब आणि बिकट का असेल, पण स्वतःच्या हिकमतीवर आणि स्वतःच्या प्रयत्नांनी त्याच्यावर मात करता येऊ शकतं आणि स्वतःला शिक्षित करता येऊ शकतं. हा पहिला धडा आपण त्यांच्या जीवनातून घेऊ शकतो. जमनालाल बजाज यांच्या प्रेरणेने वर्ध्याला सुरू झालेलं जे कॉलेज होतं, जिथे अनेक स्वातंत्र्य सेनानींची मुलं शिकायची, तर तिथे पिताजी प्रोफेसर म्हणून रुजू झाले. आपल्या विद्यार्थ्यांमध्ये ते अतिशय पॉप्युलर होते. पण जेव्हा भारताच्या स्वातंत्र्याचा लढा अगदी जोरात होता आणि गांधीजींनी चले जाऊची घोषणा दिली, करो या मरो असं आवाहन केलं, तेव्हा मात्र त्यांना असं वाटलं की मी माझी सिक्युअर्ड प्राध्यापकी करायची हे काही बरं नाही, तर देशासाठी मी स्वतःला झोकून दिलं पाहिजे. पण म्हणून आपल्या प्रोफेसरशिपचा त्याग करून ते स्वातंत्र्य संग्रामात सहभागी झाले, भूमिगत झाले आणि स्वातंत्र्य आंदोलनात त्यांनी अगदी हिरिरीने भाग घेतला. त्याचा परिणाम म्हणून त्यांना पोलिसांनी अटक केली आणि अक्षरशः मारत 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 त्यांची 2 किलोमीटर पायपीट करून त्यांना जेलमध्ये रवाना करण्यात आलं. 2 वर्ष ते जेलमध्ये होते. पण जिथे आजची तरुण पिढी जिला करिअरच्या उत्कर्षाच्या आणि मटेरियल प्रॉस्पेरिटीच्या खरं तर खूप संभावना ऑलरेडी आहे, ती देखील आपल्या आयुष्यामध्ये ऍडव्हेंचरस निर्णय घ्यायला आणि एखाद्या ध्येयासाठी निर्णय घ्यायला अतिशय काकू करते. अशा परिस्थितीत 1942 मध्ये तुम्ही कल्पना करू शकता त्यावेळेचा समाज आणि एकूण आर्थिक परिस्थिती कशी असेल. तेव्हा स्वातंत्र्य आंदोलनाची गरज आहे म्हणून आपल्या प्राध्यापकीचा त्याग करून त्या आंदोलनासाठी स्वतःला झोकून देणं हा ध्येयवाद नक्कीच शिकण्यासारखा. पुढे जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळणार हे आता जवळपास स्पष्ट झालं, तेव्हा पिताजींना असं वाटलं की आपण पुढे अधिक शिक्षित व्हावं आणि त्यायोगे भारताच्या एज्युकेशनल आणि इकॉनॉमिक पॉलिसीला कॉन्ट्रीब्यूट करावं. आणि म्हणून अमेरिकेत जाऊन पुढच्या शिक्षणाचा त्यांचा निर्णय झाला. त्यांची ऍडमिशन झाली, त्यांना स्कॉलरशिप मिळाली, व्हिसा, सगळ्या गोष्टी झाल्या होत्या. आणि महात्मा गांधींचे आशीर्वाद घ्यायला म्हणून ते वर्ध्याला बापू कुटीला गेले आणि गांधीजींनी त्यांना वेळ दिली होती. पिताजी त्यांना भेटायला गेले आणि जेव्हा गांधींनी त्यांना विचारलं की काय म्हणता, तर ते म्हणाले की अर्थशास्त्र सीखने के लिए आगे अमेरिका पढ़ने के लिए जा रहा हूं. तेव्हा बापू पिताजींकडे बघून एकच वाक्य बोलले की अगर अर्थशास्त्र सीखना है तो अमेरिका के बजाय भारत के देहातों में जाओ. आणि गांधीजी परत लिहायला लागले. पिताजी बापू कुटीच्या बाहेर आलेत आणि त्यांनी अमेरिकेला जायची आपली सगळी कागदपत्र, व्हिसा, ट्रॅव्हल डॉक्युमेंट्स तिथेच फाडून फेकले आणि 2 आठवड्यांच्या आत आपल्या काही निवडक विद्यार्थ्यांना घेऊन ते वर्धा जिल्ह्यातल्या एका खेड्यात जाऊन वसले आणि ग्रामीण भागातल्या शेतकऱ्याचं, ग्रामीण भारताचं आर्थिक वास्तव काय ते तसं जगून शिकायचं आणि त्याद्वारे त्याच्यावर मात कशी करता येईल याचे काही पर्याय शोधायचे, यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले. मला असं वाटतं की अमेरिका के बजाय भारत के देहातों में जाओ हा सल्ला जो महात्माच देऊ शकतो, कारण तो स्वतः त्याच्या जीवनात ते करत होता. आणि तो सल्ला ऐकून त्याच्यावर त्वरित अंमलबजावणी ही जी पिताजींनी केली, मला असं वाटतं खरं तर दॅट वॉज वन इम्पॉर्टंट डिसिजन विच शिफ्टेड हिज लाईफ ट्रॅजेक्टरी बाय 180 डिग्रीज. आणि त्याचा परिणाम केवळ त्यांच्या जीवनापुरता मर्यादित नाही राहिला, तर मी आज हे नक्की म्हणू शकतो की तो किमान 3 पिढ्यांपर्यंत आमच्या कुटुंबामध्ये चाललेला आहे.
पुढे माझ्या काकांनी, माझ्या आई वडिलांनी ज्या प्रकारचा जीवनाचा चॉईस घेतला आणि पुढे मी माझ्या मोठ्या भावाने देखील जो निर्णय घेतला, या सगळ्यांच्यासाठी आमचे जर मूळ कोणी प्रेरणास्थान असतील तर ते पिताजी. त्याच्यामुळे कन्व्हेन्शनल ऑप्शन्स किती लुक्रेटिव्ह वाटत असले तरी देखील महात्म्याने जो कॉल दिला त्याला अनुसरून आपल्या जीवनाचा इतका मोठा मेजर निर्णय याच्यावर नुसताच रवंथ करत बसणे किंवा मी आता एक्सप्लोर करतोय असं म्हणणे, ही जी आजकालची फॅशनेबल टर्म आहे आणि त्याच्यात अनेक वर्ष काही निर्णयच न घेणे, असं काहीही न करता अक्षरशः क्षणार्धात त्याच्यावर निर्णय घेऊन पिताजी मोकळे झाले. पण तो जो त्यांनी निर्णय घेतला हा मला असं वाटतं त्यांच्या जीवनाला, आणि जसं मी म्हणालो 3 पिढ्यांच्या जीवनाला आणि आयुष्याला कलाटणी देणारी ती बाब. पुढे पिताजींनी भूदान आंदोलनामध्ये सहभाग घेतला. विनोबा आणि जयप्रकाश नारायण यांच्यासोबत त्यांनी अख्खं आयुष्य त्या आंदोलनाला आपलं समर्पित केलं आणि जीवनभर गांधी, विनोबा, जयप्रकाश यांच्या विचारांचा प्रचार प्रसार करणं, ग्रामीण भागातल्या लोकांच्या सक्षमीकरणासाठी काम करणं, यासाठी पिताजींनी आपलं आयुष्य वेचलं. गीतेच्या 2ऱ्या अध्यायात श्रीकृष्ण स्थितप्रज्ञाची लक्षणं सांगतो. स्थितप्रज्ञ दर्शन हा भाग गीतेतला अतिशय प्रसिद्ध आहे. मी माझ्या जीवनात जितके सगळे लोक बघितले आहेत, स्थितप्रज्ञ दर्शन याचं जे काही वर्णन मी गीतेमध्ये वाचलं त्याच्या सगळ्यात जवळ जाणारा असा जर हाडामासाचा कुठला व्यक्ती, कुठला मनुष्य मला माझ्या जीवनात माहिती असेल तर तो म्हणजे पिताजी. अतिशय निर्लिप्त, त्यांच्या पुढे एका उत्तुंग आणि सुंदर न्याय समाजाचं एक विलक्षण ध्येय होतं. पण त्या ध्येयाने आपली वाटचाल करताना मी स्वतः मात्र त्यांना कधीही व्यथित होताना, अँक्शस होताना, चिडताना कधीही बघितलं नाही. कितीही प्रकारच्या हालअपेष्टा सहन कराव्या लागो किंवा कितीही अडचणी येत, त्यांच्या चेहऱ्यावर एक जे मंद स्मित असायचं ते कायम तसंच असायचं. म्हणून स्थितप्रज्ञ हे जे गीतेमध्ये आपण वाचतो तसा व्यक्ती प्रत्यक्ष जीवनात कसा असू शकतो याचं माझ्यासाठी तरी सगळ्यात मी बघितलेलं जितं जागतं उदाहरण म्हणजे पिताजी. 27 जानेवारी 2013 जेव्हा त्यांचं निधन झालं ते वर्ध्याला माझ्या काकांच्या घरी होते आणि त्याच्यानंतर जेव्हा आम्ही तिथे गेलो तर मी त्यांच्या रूम मध्ये गेलो आणि मला काय जाणवलं, मला असं जाणवलं की त्यांच्या रूम मध्ये त्यांचा चरखा होता, ते स्वतःचे सूत स्वतः कातायचे आणि त्याचेच कपडे खादीचे घालायचे. त्यांचे 2 कपड्यांचे जोड होते, त्यांचा चष्मा होता, काही पुस्तकं होती आणि त्यांची काठी होती. बस 97 वर्ष पृथ्वीवर जगून नुकताच एक मनुष्य निर्वतला होता आणि त्याने केवळ कुठल्याच गोष्टी आपल्या मागे सोडल्या होत्या. आपण कल्पनाच नाही करू शकणार की आपल्या कोणाच्या, किंवा मी माझ्याविषयी तरी बोलू शकेन, माझ्या स्वतःच्या जीवनामध्ये किंवा इतर आपल्या अनेकांच्या जीवनामध्ये मटेरियल गोष्टींचा जो ढीग असतो आणि जी काही कार्बन फुटप्रिंट आपण सोडत जातो त्याच्या कंपॅरिझन मध्ये पिताजींचा हा जो काही निर्व्याजपणा होता आणि कुठल्याही प्रकारच्या मटेरियल संपत्तीचा किंवा इतर गोष्टींचा संग्रह करायचा नाही ही जी त्यांची वृत्ती होती मला चमत्कारिक वाटते. पिताजींना एकदा आमच्या निर्माणच्या शिबिरात आमच्या एका शिबिरार्थ्याने प्रश्न विचारला होता. त्याला थोडेसे बौद्धिक प्रश्न विचारायची जरा सवय होती. तर त्याने पिताजींना असा काहीतरी प्रश्न विचारला होता की गांधी आणि आंबेडकर यांचं या कुठल्या तरी एका पर्टिक्युलर मुद्द्याविषयी काही मतभेद होते, ते याविषयी तुम्हाला काय वाटतं. पिताजींनी क्षणभर त्याच्याकडे रोखून बघितलं आणि नंतर ते त्याला म्हणाले, बघ म्हणे, गांधीजी गेले, आंबेडकरही गेले आणि मी लवकरच जाणार आहे म्हणे. प्रश्न इतकाच आहे की आता तू काय करणार आहेस. त्याच्यामुळे निव्वळ वैचारिक उखाळ्या पाखाळ्या काढण्यापेक्षा तू काय करणार असा तरुण मुलांना कृतिशील करणारा, कार्यप्रवण करणारा प्रश्न पिताजींनी विचारला. मला असं वाटतं आज त्यांच्या स्मृतिदिनी त्यांच्या आठवणींना उजाळा देताना
आपण सगळ्यांनीच खरं तर एकमेकांना आणि स्वतःला हा प्रश्न विचारला पाहिजे, तू काय करणार, मी काय करणार. मी मघाशी म्हणालो तसं पिताजी स्वतः उत्तुंग बुद्धिमत्तेचे, अतिशय हुशार आणि शिक्षित असे व्यक्तित्व होते. पण आपली ही विद्वत्ता पिताजींनी कधी त्यांच्या कामामध्ये आड येऊ दिली नाही. आणि त्याच्यामुळे अगदी खेड्यातल्या सामान्य शेतकऱ्याला देखील समजेल अशाच प्रकारचं ते बोलायचे, अशाच प्रकारचं ते लिहायचे. त्यामुळे कधी कधी our education and our degrees become our shackles and actually come in the way of reaching up to common people. पिताजींनी हे त्यांच्या जीवनात कधी असं होऊ दिलं नाही. मला याच्या सोबतच मात्र त्यांची ही देखील आठवण आहे की स्वतः आपल्या बौद्धिक क्युरिओसिटीला त्यांनी कधी मुरड पण घातली नाही. आणि माझ्या मनापुढे एक म्हणजे अगदी लख्ख अशी ती इमेज आहे की वयाच्या 94व्या वर्षी ते एकदा आमच्याकडे आलेले असताना सकाळी उठून असं सूर्यप्रकाशामध्ये खुर्ची टाकून ते बसले होते आणि अगदी जवळ घेऊन असं एक पुस्तक वाचत होते. आणि मी जाऊन ते बघितलं पुस्तक कुठलं होतं तर जेम्स मार्टिन या लेखकाचं द मिनिंग ऑफ द 21st सेंचुरी हे पुस्तक ते वाचत होते. पिताजी तेव्हा स्वतः 94 वर्षाचे होते. ते फार काळ काही 21व्या शतक स्वतः जगणार नव्हते. पण तरी देखील मिनिंग ऑफ द 21st सेंचुरी हे पुस्तक चांगलं जाडजूड पुस्तक होतं. ते नंतर मी वाचलं, कठीण पुस्तक होतं. पण ते वाचण्याचा बौद्धिक स्टॅमिना हाही त्यांच्यात होतं. आणि ऍट द सेम टाइम त्या बुद्धीचं कुठलंही अवडंबर न करता सामान्यातल्या सामान्य माणसाशी बोलण्याची कला देखील त्यांना अवगत होती. एकाच दिवशी सकाळी भारताचे तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याशी देखील ते चर्चा करू शकायचे आणि त्याच दिवशी संध्याकाळी शेतकऱ्यांसोबत त्यांच्या घरामध्ये राहून देखील चर्चा करू शकायचे. असं अफलातून मिलाफ त्यांच्या पर्सनॅलिटीमध्ये होतं. जोडीदाराच्या विषयी जर बोलायचं तर पिताजींचा विवाह जळगाव जिल्ह्यातल्या एरंडोल इथल्या सुमन मानुधनेशी ठरला होता. आणि जेव्हा ते मुलगी बघायला म्हणून गेले तेव्हा त्यांनी एकच प्रश्न खरं तर माझ्या आजीला विचारला. ते म्हणाले की मी स्वातंत्र्य संग्रामामध्ये होतो, मला जेल झाली होती आणि असं होऊ शकतं की माझ्यावर खटला चालू शकतो आणि कदाचित मला त्याच्यात शिक्षा होऊ शकते, पुढे अटक अजून होऊ शकते, कदाचित मला फाशी पण दिल्या जाऊ शकते. अशा परिस्थितीत समजा मी मेलो तर तू काय करशील. त्याच्यावर माझ्या आजीने उत्तर दिलं होतं की जे काम आपण सुरू केलेलं आहे ते काम मी पुढे चालले. आणि पिताजी म्हणतात की त्या उत्तरामुळे त्यांचं अगदी पक्क झालं की सुमनशीच लग्न करायचं. मला असं वाटतं की लाईफ पार्टनर ही तर आजची टर्मिनॉलॉजी आहे. त्या काळात लाईफ पार्टनर हा शब्दप्रयोग तरी होता का मला माहित नाही. पण दुर्दैवाने आजकाल लाईफ पार्टनर आपण म्हणतो पण खरं तर आपण पॅकेज पार्टनर, फ्लॅट पार्टनर, प्रॉपर्टी पार्टनर शोधत असतो. अशा वेळेला खऱ्या अर्थाने लाईफ ड्रीम्सची पार्टनर अशी व्यक्ती शोधणं हा देखील त्यांचा जो दूरदृष्टीपणा आणि खरोखरच पार्टनर आणि लाईफ पार्टनर या कल्पनेला न्याय देणारा जो हा त्यांचा विचार होता हा देखील मला वाटतं आजच्या सगळ्या आमच्या तरुण पिढीसाठी अतिशय महत्वाचा.